मिरज येथील MSEB ऑपरेटरचा खून 4 तासात उघड, 2 आरोपी जेरबंद. महात्मा गांधी चौक पोलीस व DB पथकाची कारवाई. मिरज येथील MSEB सबस्टेशन ऑपरेटरचा खून करणाऱ्या 2 संशयित आरोपींना अवघ्या 4 तासात जेरबंद करण्यात महात्मा गांधी चौक पोलीस आणि DB पथकाला मोठे यश आले आहे. ही घटना 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8:30 ते 8:45 दरम्यान मिरज कृपामई येथील MSEB सबस्टेशनच्या ऑपरेटर रूममध्ये घडली. यात सबस्टेशन ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे, वय 40 वर्ष, राहणार शिरधोण, तालुका कवठे महांकाळ यांचा खून झाला. या प्रकरणी रामकृष्ण गणपती तोडकर यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटना कळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 4 तासात म्हणजे 30 सप्टेंबरला पहाटे 2:14 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यामध्ये आरोपी सौरभ संतोष निकम, वय 23, राहणार MSEB रोड, बेडग, तालुका मिरज, विनायक विक्रम सावंत, वय 22, राहणार दुधगाव रोड, बागणी, तालुका वाळवा या दोघांचा समावेश आहे. तपासात समोर आले की कामासंबंधी वाद झाल्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून सुधीर लाटवडे यांचा खून केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे करत आहेत. अवघ्या 4 तासात गुन्हा उघड केल्याबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, सुदर्शन वाघमोडे, अभिजित धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, इब्राहिम तांबोळी, संतोष डामसे, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोसिन टीनमेकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, विकास कांबळे, विजय शिंदे, अजितसिंह कोळेकर, सुधीर खोंद्रे, पांडुरंग हिप्परकर, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकरसह इतर अधिकारी व अंमलदार सहभागी होते. पुढील तपास सुरू आहे.